जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आई तुळजाभवानीला कोटी कोटी नमस्कार. तर आज आहे चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमा. तर मी चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमेला खास देवी मातेची सेवा करत असते. माझ्याच्याने थोडीफार जशी होईल तशी मी करते, खास अशी काही नाही आहे. पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते आणि मनही शांत होतं. चला तर आई भवानीची ही सेवा मी कशी करते ते तुम्हाला सविस्तर सांगते. चैत्र पौर्णिमेला खूपच महत्त्व दिलं जाते. खूप अशी महत्त्वाची पूजा या महिन्यातली या पौर्णिमेला मानल्या जाते. या दिवशी श्रद्धेने पूजा केली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर चला तर मी या पूजेसाठी काय करते तुम्हाला सविस्तर सांगते. तर मी आधी करणार आहे पुरण. आंघोळ वगैरे झाली, छान आवरून मी पुरण करायला घेतलं. तर आजकाल नवीन मुली असतात, त्यांना पुरण वगैरे काही जमत नाही, त्यांच्यासाठी मी खास ही रेसिपी सांगते. तर मी एक मेजरमेंट घेतलं, माप आहे पावचं. त्याने डाळ मापून घेतली आणि छान स्वच्छ अशी धुवून कुकरला लावली. आता आपला पुरणासाठी आपल्याला 2 कांडे पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. छान अशी डाळ लावून द्यायची आहे. 10-15 मिनिटं डाळ शिजेन तोपर्यंत चला म्हटलं आपण देवपूजा करून घेऊया. तर आज पौर्णिमा होते. आता माझा हा जो कळसाचा नारळ आहे भरपूर असा जुना आहे. तर आज होते पौर्णिमा. तर मी काय करते, पौर्णिमेलाच नारळ बदलवत असते आणि तसं दर शुक्रवारी त्याचं पाणी कळसाचं पानं घासून घुसून मी मांडणी करत असते. पण नारळ हा जो आहे तो पौर्णिमेलाच मी बदलत असते. तर माझ्या आधीच्या नारळाला थोडा तडाही गेला होता आणि त्यामधलं पाणीही आटलं होतं. तर आज मी एक नारळ विकत आणला, त्याला छान सोलला वगैरे आणि दुसरं कळस मांडण्याची मी तयारी केली. तर आधीचा जो नारळ होता तो पूर्ण काढून घेतला. देवपूजेसाठी देव वगैरे काढून घेतले आणि छान असं देवघर स्वच्छ करून शांततेने देवपूजा करून घेतली, आवरून घेतलं. प्रत्येक देवाची आंघोळ वगैरे करून घेतली आणि तिकडे आपलं पुरण होत आहे नैवेद्यासाठी. माझी देवपूजा इथं पूर्ण झालेली आहे. तुम्ही देवपूजा झाल्यानंतर देवाची मांडणी करून घ्यायची. देवांची मांडणी झाल्यानंतर कळसासाठी विकत दुसरं नारळ आणलं. कळसाच्या नारळाला तयारी केली आणि छान असा मी दुसरा कळस मांडून घेतला. तर या पौर्णिमेला तुम्ही देवी आईची तुमच्या आवडीप्रमाणे सेवा करू शकतात. सप्तशृंगीचा पाठ घेऊ शकतात. तुळजाभवानीचे जे मंत्र वगैरे असतात त्याचं पण तुम्ही करू शकता. कळसाचा तांब्या छान घासून त्यामध्ये दुसरं पाणी टाकलं. 1 रुपया टाकला, नाणं टाकलं आणि 5 नागेलची पानं त्यामध्ये ठेवली. स्वस्तिक काढून घेतलं आणि बाजूला जो नारळ आहे तो त्यावरती ठेवून थोडे खाले तांदूळ टाकले होते आधीच त्यावर. तर कुलस्वामिनी आईच्या नावाने कळस स्थापन केला आणि छान असं कळसाचं दर्शन घेतलं. इथं कळस स्थापना आपली झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला आपण जी डाळ लावलेली होती पुरणासाठी नैवेद्यासाठी ती पण छान अशी झाली. गेल्यानंतर मी कुकर ओपन केलं आणि ओपन करून बघितलं डाळ शिजली की नाही. आपली छान अशी डाळ शिजून आली होती. तर आपण या पावशेराने डाळ मापून घेतली होती. तर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर गूळ थोडा आपल्याला साखरपेक्षा जास्त टाकावा लागतो. तर इथं मी 1.5 पावशेर असं गूळ त्यामध्ये बारीक केलेला टाकून घेतला. तर पुरणामध्ये डाळ थोडी पचायला भारी असते, तर मी त्यामध्ये थोडी अद्रक खिसून घेते आणि थोडं जायफळ जे असते ते त्यामध्ये मी छान असं खिसून घेतलं आणि मीडियम गॅसवरती छान अशी डाळ मी गटका येण्यासाठी ठेवून दिली, जेणेकरून आपलं जे पुरण आहे छान असं मऊसूद होऊन येईल. छान असं आपल्या पुरणाला गटका आलेला आहे. कमी गॅस ठेवला आणि परत पुढची मांडणी करायला मी घेतली. तर एक छोटासा मी चौरंग घेतला. पूर्ण जागा मी पाण्याने पुसून घेतली आणि जागेवरती चौरंग ठेवला. चौरंग पण छान पुसून घेतला आणि एक कपडा टाकला आणि त्यावर थोडे तांदूळ घेऊन जे आपली कुलस्वामिनी घरात जे टाक असतो तो घेतला आणि त्यावरती ठेवला. तर आज मला सेवा करायची आहे. आईला 21 लवंगाची माळ अर्पण करायची आहे. तर मी ते माळ कशी बनवली तुम्हाला सविस्तर मी पुढे दाखवते. तर इथं माझी डाळ पण छान अशी होऊन आलेली आहे. तर मी काय करते, ब्लेंडरनंच माझं पुरण वाटून घेते. छान असं ब्लेंडरने वाटलं जातं, म्हणजे बाकीचे भांडे वगैरे भरत नाही आणि पटकनही आपलं पुरण होऊन येते. आजकालच्या मुलींना पण ही ट्रिक भरपूर अशी आवडेल.
कितीही मोठं पुरण असो, माझ्याकडे हे हँड ब्लेंडर आहे, मी त्यानेच वाटत असते. तुम्ही बघू शकतात की छान असं बारीक ते वाटून झालेलं आहे. गरम गरमच पुरण होतं. तर मी एका प्लेटमध्ये काढलं आणि थोडं फ्रीजमध्ये ठेवलं थंड होण्यासाठी, जेणेकरून आपल्याला नैवेद्य दाखवताना जास्त त्रास व्हायला नको, गरम गरम दाखवता येणार नाही. तर परत मी मागे बोलली की मी आज 11 लवंगाची आईला माळ करणार आहे. तर इथं मी धागा घेतला आणि 11 लवंग आधीच मी मापून घेतल्या आणि जे फूल होतं त्याचं तोंड खालच्या साईडने घेतलं आणि देठ वरच्या साईडने घेतला आणि प्रत्येक आपण गजरा विणतो तसं त्या लवंगा मी एका व्हाईट धाग्यामध्ये विणून घेतला. पूजा केल्याने घरात खूपच प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं, मनही शांत राहतं. तर एक एक करून मी 11 लवंगाची माळ तयार केली. अशी छान अशी ते तयार करून मी वरती गाठण बांधून घेतली आणि हळदी कुंकू मी आईला आधीच टाकलेलं होतं. परत मी हळदी कुंकू टाकलं आणि आपण जी माळ केलेली होती ती गळ्यामध्ये टाकली आणि फुलं अर्पण केली. तर मला आईसाठी चैत्र महिन्यातली आरती लावायची आहे. तर ती आरती कशी लावायची असते तर ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर इथे माझी पूजाविधी पूर्ण करून झाली. धूप अगरबत्ती मी पूर्ण ओवाळून घेतलं. तर इथं माझी पूर्ण पूजा मांडणी झाली. फुलं वगैरे अर्पण करून झाले, माळही अर्पण करून झाले. तर आता मी लावते आरती. तर आरती कशी लावायची ते तुम्हाला सांगते. तर मी आपल्या नैवेद्यासाठी जे पुरण बनवलेलं होतं ते एका प्लेटमध्ये तूप लावून टाकून घेतलं आणि कोणी 21 लावते, कोणी 11 लावते, कोणी 51 लावते. आपल्या आवडीप्रमाणे त्या आरत्या लावायच्या असतात. तर इथं मी 11 फुलवातांची आरती लावत असते. तर पुरण मी फैलवून घेतलं आणि 11 ठिकाणी चमच्याने असे गोल फुलवाती ठेवायसाठी जागा करून घेतल्या आणि त्यामध्ये तुपात बुडवून 11 फुलवाती ठेवून घेतल्या. खाली मी पाण्याचं स्वस्तिक आधीच काढून घेतलं होतं, त्यावर प्लेट ठेवली. छानपैकी पूर्ण वाता मी तुपामध्ये डुबवून ठेवून घेतल्या 11. तर त्या पूर्ण वाता आता आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. तर एक एक करून मी पूर्ण 11 वातींना प्रज्वलित इथं करून घेतलं. पूर्ण वाता प्रज्वलित केल्यानंतर ताटाभोवती मी पाणी फिरवून घेतलं आणि हळदी कुंकू परत नैवेद्याला लावून घेतला आणि आईला ओवाळून आरती तयार करून घेतली. तर इथं मी आरती झाल्यानंतर कापूर लावून घेते आणि देवीला मनोभावे नमस्कार करते की घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहू दे. तुझा आशीर्वाद होता आहे आणि असाच आमच्या घरावर राहू दे. आई भवानी माता, तुझ्या आशीर्वादाने नेहमी माझ्या कुळाचा उद्धार कर. काही चुकलं असेल तर माफ कर. आरती करून कापूर लावून मी दर्शन घेतलं मनोभावे. घरातील जे होते त्यांना पण दर्शनासाठी बोलवून घेतलं. सगळ्यांनी दर्शन घेऊन हा जो नैवेद्य होता त्यातील ह्या फुलवाती विझल्यानंतर थोडा थोडा घरातील सर्वांना हा नैवेद्य मी प्रसाद म्हणून देऊन दिला. तर अशी मी चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमेची आईची सेवा करत असते, साधी आणि अगदी सोप्या पद्धतीने.
तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने चैत्र पौर्णिमेची पूजा करत असता ते पण नक्की सांगा, जेणेकरून माहिती होईल की यामध्ये आपण कोणती सेवा बाजूला ठेवलेली आहे आई भवानीसाठी. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत